नमस्कार, मी सौरभ तापकीर. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. आता मी तुम्हाला आता ह्या माझ्या एका फार्मवरती आणलेलं आहे. इथं टोटल 10,000 पक्षी आहेत. 10,000 पक्षी आपण इथं टाकले होते. 10,000मधून 200-250 पिल्लं मेलेली आहेत. आता पिल्लं आपल्या जवळजवळ दीड महिन्याच्या जवळपास होत आलेले आहेत. आपल्याला दोन महिन्याच्या पक्ष्यांची जी ऑर्डर आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण इथं पक्ष्यांचा लॉट टाकला होता. टोटल तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला मी प्रत्येक पक्षाच्या जवळ नेऊन दाखवतो की मॅनेजमेंट कसं केलेलं आहे, ब्रुडिंग कशी केलेली आहे, आणि जो पक्षी आता हा 40-45 दिवसाचा होत आलेला आहे तर त्याच्या आपण साईज कशी झालेली आहे, खाद्याचं पाण्याचं सगळं नियोजन मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की आपल्या फार्मच्या बाजूला मेथी घास लावलेला आहे टोटल, आणि तिकडे कोबी लावलेला आहे. तो लावलेला ह्यासाठीच आहे की फक्त तोच आपण इथं पक्षाला खायला टाकतोय तोडून. आणि तुम्ही शेडचं तुम्ही बांधकाम बघू शकता की इथं भिंत बघा कोणत्या साईजची आहे. 1.5 किंवा 2 फुटाचीच भिंत, टोटल अशी भिंत एंडपर्यंत लावलेली आहे. आणि जे पाणी आहे ते पाणी आपण सगळं ड्रिंकरने सोडतोय, आणि वरती टाकी केलेली आहे आपण त्या ड्रिंकरने सोडतोय. तो आतमध्ये दाखवतो. आणि हे आपण मध्ये पार्टिशन केलेलं आहे की पिल्लं इकडे यावी नाही. तुम्ही इथं जवळून बघू शकता काही पिल्लं इथं याच्यावरती पण चढतात, ते हे इकडून इकडे येतात. आणि आता पिल्लं मोठी व्हायचं सगळ्यात महत्वाचं कारण हे की माणूस रात्रीचा झोपायला ह्या खाटावरती आहे. माणूस इथं झोपायला खाटावरती आहे, म्हणजे अजिबात हल्ले नाही काय नाही. इथंच मुक्काम, इथंच खाणं, इथंच सगळं. आणि इथंच बाजूला आमच्या कामगाराची रूम आहे. ही पिल्लं टोटल मोठी होतोपर्यंत इथून माणूस हलता कामा नाही. आणि आपण पिल्लं व्यवस्थित आहे का नाही आहे, टोटल 10,000 पक्ष्यांची आपल्याला डिलिव्हरी करायची उद्या परवा. तर पक्ष्यांना आज सगळं वॅक्सिनेशन कंप्लीट झालंय, बाकीच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कंप्लीट झाल्या. तर पिल्लं ओके आहेत का नाही, एकदा मी राऊंड मारायला आलो होतो. आपण एकदा राऊंड मारू, त्याची पिल्लं चेक करू, आणि तुम्हाला दाखवतो की बारीक कोणकोणत्या गोष्टींचा आपण दक्षता घेतली पाहिजे पोल्ट्री फार्म करताना. या आता सगळ्यात तुम्ही बघू शकता की इथं पाण्याचं भांडं, ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये खाद्य आहे. तुम्ही बघू शकता. आता पिल्लाची जी साईज आहे ती भरपूर आता मोठी झालेली आहे, कारण 1 महिन्याच्या पुढे आता पिल्लं आपली गेलेली आहेत. तर आता इथं खायचं भांडं आणि पाण्याचे भांडं तुम्ही हाईट एकदम व्यवस्थित बघू शकता. आणि थोडं पुढे येईल. आणि आता आपल्याला पिल्लं चेक करायची की पिल्लं ओके आहेत का नाही. आता या 10,000 पिल्लांमध्ये चेक करणं सोपं आहे. प्रत्येकाला निरखून बघायची काही गरज नाही. जे पिल्लू वीक असेल ते पिल्लू माझ्यापाशी थांबल, ते पुढे पाळणार नाही. आता आम्ही आता एक राऊंड मारतो सगळ्या शेडमध्ये. आपण कोपऱ्याने फिरू, कोणतं पिल्लू वीक वाटतंय का कसं वाटतंय का ते एकदा आपण चेक करूया. माहिती तुम्ही बघू शकता इथं की आपल्या इथं ड्रम पण आहे. ह्या ड्रममध्ये तो खाली छिद्र काढलेली इथं ड्रमला, आणि ह्या ड्रममध्ये आपण लाकडं कोळसा टाकून डिझेल टाकून पेटून टाकतो. जेव्हा आपल्या पक्ष्यांना जर गरमीची जास्त हीट पाहिजे असेल तर. आता ही पिल्लं मोठ्या तुम्ही बघू शकता की इथं बल्ब वगैरे काही नाही आहे. सगळं काय ते आपण काढून टाकलेलं आहे, कारण पिल्लं आपले 1 महिन्याच्या पुढे गेलेले आहेत. 1 महिन्याच्या पुढे पिल्लांना काय एवढी ब्रुडिंगची आवश्यकता नसते. तुम्ही थोडं पुढे या, दाखवतो बघा. पिल्लं बघा माझ्या बाजूला इथं कोणतंही पिल्लं थांबवतं. पिल्लं बघा त्या साईडला सगळी गेलेली आहेत, आणि ह्या साईडला मागं पण सगळी पिल्लं गेली बघा पूर्ण अशी टोटल. आता ह्या कप्प्यामध्ये पण समोरचं बघू आपण. या आणि तुम्ही मध्ये बघू शकता. आता ब्रुडिंगची गरज एवढी नाही आहे, पण इथं पण बघा तुम्ही इथं ट्यूब लावली तुम्हाला दिसत असेल तर जवळून दाखव. या अशा प्रकारची ट्यूब लावलेली आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला पण इथं ट्यूब आहे बघा, इथं पण ट्यूब आहे. त्याच्यानंतर इकडं पण ट्यूब आहेत, म्हणजे इथं पण ट्यूब आहेत. म्हणजे जर आपल्याला आवश्यकता जर लागलीच ब्रुडिंगची तर आपण पिल्लांना ट्यूबेनी पण लगेच लाईट लावून कव्हर करू शकतो. आता पिल्लांना जाऊन वाटते बघा बघा. मी आता कोपऱ्यात आलोय. कोपऱ्यात एकही पिल्लू ना थोडी इकडे जवळून दाखव. आणि सगळी पिल्लं तुम्ही बघू शकता की इकडं समोर सगळी पिल्लं गेल्यात, आणि इकडं समोर सगळी पिल्लं गेलेली तुम्ही बघू शकता बघा. आणि सगळी पिल्लं इकडे गेलेली समोर सगळी. आणि थोडं पुढे जातो मी. बघा इकडं पिल्लं सगळी पळतात, त्या साईडला पळतात. खाद्य पाणी आता जेवढं पण इथं लॉट तुम्ही बघताय खाद्य खाद्य खाण्याचे भांडे आडवा 1 ते 1 किलो चालू ना. तर हे बघा या अशा खाद्याच्या भांड्यामध्ये पिल्लं बघा. आता ह्या पिल्लाला कळत पण नाही मी त्याला अजून उचललंय. हे बघा पिल्लू
असं एक खाद्याचं भांडं आपण सध्या वापरतो इथं. आणि प्रत्येक खाद्याच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं पण, इथं समोर पण खाद्य आणि इथं बाजूलाच लगेच पाणी पण आहे. मग तुम्ही माझ्या मागं बघू शकता की टोटल खाद्याची पाण्याची भांडी ही 4-4 फुटावरती 3-3 फुटावरती आहे म्हणजे आहेच.